कधी-कधी आपण शेकडो पानांची भली मोठी पुस्तकं वाचतो, पण जेवढा प्रभाव त्यातून पडत नाही ना, हां, एखाद्या छोट्याशा पानावरून पडतो. अगदी बरोबर. एखाद्या पुस्तकातलं साधं एक पान किंवा अगदी 4-5 ओळी वाचून सुद्धा अंगावर काटा येतो. आपण नेहमी मोठ्या अहवालांवर किंवा विस्तृत लेखांवर सखोल चर्चा करत असतो. हो, नेहमीच. पण आज आपल्या हातात जो संदर्भ आहे ना, तो आकाराने अतिशय लहान आहे. खूपच लहान. हो, बाजिंद्या पुस्तकातल्या पृष्ठ क्रमांक 46 वरील हा केवळ एक छोटासा परिच्छेद आहे. पण, आणि हे मी अत्यंत खात्रीने सांगते, या अवघ्या काही शब्दात इतकी भयानक कृती आणि अनपेक्षित हिंसा भरलेली आहे की वाचताना अक्षरशः श्वास रोखला जातो. नक्कीच. आणि त्यातली मानवी भीती सुद्धा. हो, ती भीती. तर आज आपल्याला हेच उलगडून बघायचंय. एका कल्पक जगात अत्यंत मोजक्या शब्दांचा वापर करून एखादा लेखक क्षणाक्षणाला उत्कंठा कशी वाढवू शकतो. चला, हे समजून घेऊया. हे अगदी खरे आहे. म्हणजे साहित्यामध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम साधणं हे एका अतिशय कुशल लेखकाचं लक्षण असतं. हो, कसोब लागतं त्याला. आणि आपण ज्या उताडावरच बोलणार आहोत तो केवळ एका कथेचा भाग नाहीये, तर ते मानवी जगण्याच्या धडपडीचे एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे. म्हणजे अस्तित्वाचा लढाच आहे तो. अगदी अस्तित्वाचा लढा. जेव्हा आपण हा उतारा वाचतो तेव्हा आपण फक्त एक प्रसंग पाहत नसतो, तर मानवी मेंदू अनपेक्षित आणि जीव घेण्या संकटांवर कसा रिॲक्ट करतो याचा तो जणू एक थेट अनुभव असतो. खरंय. आणि या प्रसंगात थेट उडी घेण्याआधी थोडी पार्श्वभूमी समजून घेणं खूप गरजेचे असं मला वाटतं. पार्श्वभूमी महत्वाची आहे. हां, काही आजच्या काळातल्या शहरातल्या सुरक्षित रस्त्यांवरचा प्रसंग नाहीये. बरोबर. ही एक जुन्या काळातली, रानटी आणि अत्यंत अस्थिर वातावरणातली गोष्ट आहे. जिथे प्रत्येक पाऊल धोक्याचं असतं. हो, खंडोजी आणि सावित्री हे दोन जीव कुठल्या तरी मोठ्या संकटातून मार्ग काढत एका घनदाट जंगलातून चालले आहेत. ते आधीच थकलेले आहेत, सतर्क आहेत. त्यांच्यात एक प्रकारचा ताण आहे. तो ताण जाणवतो. आणि अशा ह्या कमालीच्या तणावपूर्ण शांततेत अचानक एक घाव बसतो. इथून खऱ्या अर्थाने या थराराला सुरुवात होते. कारण शांतता एका क्षणात भंग पावते. बरोबर. उतार्याची सुरुवातच अशी आहे की खंडोजीच्या पायाचा वेध घेतला. इथे खऱ्या अर्थाने रंजक वळण येतं. एका सेकंदात सगळं चित्र कसं पालटतं याचं हे भयंकर उदाहरण आहे. एक सेकंड. तिथे वेध घेतला या शब्दावर आपण थोडं थांबायला हवं. वेध घेतला. हो. लेखकाने पायाला लागलं किंवा पायावर वार झाला असं साधं वर्णन केलेलं नाहीये. नाही, त्यांनी वेध हा शब्द वापरलाय. हो. आणि वेध घेतला या शब्दाचा अर्थ असा होतो की हल्ला करणारा आधीपासून तिथे दबा धरून बसला होता. म्हणजे तो पाळत ठेवून होता. नक्कीच. तो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. त्याने योग्य क्षणाची वाट पाहिली आणि अत्यंत अचूकपणे शिकार टिपल्यासारखा हा वार केलाय. बापरे, म्हणजे हे कुठलंही चुकून झालेलं युद्ध नाहीये. अजिबात नाही. ही एक अत्यंत थंड डोक्याने केलेली रणनीती आहे. आणि पायाचाच वेध का? मी नेहमी विचार करते की पायावरच का वार केला असेल. कारण पायावर वार केल्यावर माणूस पळून जाऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे तिथेच रोखून धरायचं होतं. हो. इथे हल्लेखोराचा उद्देश नुसती इजा पोचवण्याचा नाहीये, तर त्यांना तिथेच रोखून धरण्याचा आणि पूर्णपणे अपंग करण्याचा आहे. पण या हल्ल्याची जी तीव्रता आहे ती लेखकांनी ज्या शब्दात मांडली आहे ती खरंच सुन्न करणारी आहे. पुढे असं म्हटलंय की एका आर्त वेदनेने खंडोजीला भोवळ आली आणि तो सावित्रीला सोडून खाली पडला. आर्तवेदना. हो. हे वाचताना तो वार किती खोल आणि भयंकर असेल याची नुसती कल्पना करूनही अंगावर शहारे येतात. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इथे शारीरिक वेदनेचा तत्काळ होणारा परिणाम अत्यंत वास्तववादी पद्धतीने चित्रित केला आहे. कसं काय? कारण वेदना नुसती झाली नाहीये, ती आर्तवेदना आहे. साहित्यात आणि मानसशास्त्रामध्ये आर्त हा शब्द तेव्हाच वापरला जातो जेव्हा वेदना सहन करण्याच्या मानवी क्षमतेच्या पलीकडे जाते. म्हणजे ती सहनशीलतेची मर्यादा ओलांडते. अगदी. ही अशी वेदना आहे जी थेट आतड्याला पीळ पाडते, ज्यामुळे शरीर आपली सर्व ताकद एका क्षणात गमावून बसते. आणि तो खाली पडतो. हो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर मज्जा संस्थेला बसलेला हा एक एवढा मोठा सिस्टमिक शॉक असतो की मेंदू तो ताण सहन करू शकत नाही. शॉक बसतो. हो. आणि शरीर शटडाऊन मोडमध्ये जातं, ज्याला आपण भोवळ येणे म्हणतो. आणि या सगळ्या गोंधळात त्या वाक्याचा जो दुसरा भाग आहे तो सावित्रीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. तो सावित्रीला सोडून खाली पडला. हो, हेच वाक्य. म्हणजे विचार करा, एका क्षणापूर्वी ते दोघे एकत्र होते. तो कदाचित तिचं रक्षण करत असेल किंवा तिला आधार देत असेल. हो. किंवा ती भीतीने त्याला घट्ट धरून चालत असेल. त्यांच्यात जो काही शारीरिक आणि भावनिक संपर्क होता
तो या एका वारामुळे अचानक निखळतो. तुटतो तो संपर्क. सावित्रीच्या नजरेतून पाहिलं तर तिच्यासोबत असलेला आणि तिला जगात सर्वात सुरक्षित वाटणारा जो एकमेव आधार होता तो एका सेकंदात तिच्या डोळ्यांदेखत कोसळला आहे. हाच तो टर्निंग पॉइंट आहे. हा केवळ एका व्यक्तीचा हात सुटण्याचा क्षण नाहीये, तर मानसिक सुरक्षिततेचा सर्वात भक्कम बुरुज ढासळण्याचा हा क्षण आहे. भक्कम बुरुज ढासळतो. अगदी योग्य उपमा दिलीत. जेव्हा आपण एखाद्या अनोळखी किंवा धोकादायक ठिकाणी असतो ना, तेव्हा सोबत असलेल्या व्यक्तीचा नुसता स्पर्श माणसाला प्रचंड मानसिक बळ देतो. आपण एकटे नाही आहोत ही भावनाच जगण्याची उमेद देते. खरंय. आणि खंडोजीचं असं रक्तबंबाळ होऊन खाली पडणं हे त्या उमेदीचं अचानक मरण पावण्यासारखं आहे. लेखकाने अत्यंत कौशल्याने एकाच वाक्यात दोन गोष्टी साधल्यात असं वाटतं. हो, एकीकडे खंडोजीच्या शारीरिक यातनांचं टोक दाखवले आहे आणि त्याचवेळी सावित्रीला जगातल्या सर्वात असुरक्षित अवस्थेत आणून उभं केलं आहे. आणि इथून पुढे जी सुरू होते ती सावित्रीची स्वतःची अत्यंत एकाकी आणि भयानक अशी जगण्याची धडपड आहे. एकाकी धडपड. आणि इथेच माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती कशी जागी होते हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. हो, तिची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. आपला एकमेव आधार कोसळलेला पाहिल्यावर सावित्रीची प्रतिक्रिया काय असते? ती तिथेच बसून रडत नाही. नाही, ती घाबरून किंकाळ्या मारत नाही. हो, किंवा ती तिथेच सुन्न होऊन थांबत नाही. पुढचा प्रसंग असा आहे की खंडोजी पडताच सावित्री सावध होऊन पळून जायच्या बेतात होती. सावध होऊन पळून जायच्या बेतात. हा क्षण मला व्यक्तिकरित्या खूप शक्तिशाली वाटतो. एवढा मोठा धक्का बसलेला असतानाही एका क्षणाचाही विलंब न लावता तिने स्वतःला सावरलं आहे. स्वतःचा जीव वाचवण्याची तिची जी प्रबळ इच्छाशक्ती आहे ती इथे दिसून येते. हे वाचताना मनातही एक आशेचा किरण निर्माण होतो की चला ती आता इथून पळून जाण्यात तरी यशस्वी होईल. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले, म्हणजे उत्क्रांतीच्या आणि मानवी मानसशास्त्राच्या चष्म्यातून पाहिलं, तर इथे मेंदूची एक अत्यंत रंजक प्रक्रिया समोर येते. कोणती प्रक्रिया? संकटाच्या वेळी आपला मेंदू कशा प्रकारे काम करतो. विज्ञानामध्ये याला आपण फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळ काढा अशी नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणतो. लढा किंवा पळ काढा. ओ, हे ऐकलंय मी. जेव्हा एखादं जीवघेणं संकट समोर उभं ठाकतं तेव्हा मेंदूतून ॲड्रेनालिन नावाचं रसायन अतिशय वेगाने शरीरात पसरतं. ॲड्रेनालिन रश म्हणतो आपण त्याला. अगदी तेच. सावित्रीने या क्षणी जो पळून जाण्याचा निर्णय घेतला तो तिने शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच नव्हता. म्हणजे वेळच नव्हता विचार करायला. बरोबर. ती एक पूर्णपणे प्रवृत्तीजन्य म्हणजेच इन्स्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया होती. म्हणजे जसं चुकून गरम वस्तूला हात लागला की आपण विचार न करता हात मागे घेतो तसंच काहीसं हे होतं. बरोबर ना? अगदी तसंच. खंडोजीला झालेली भयंकर दुखापत आणि अचानक झालेला तो प्राणघातक हल्ला पाहून तिथे थांबून लढणं शक्य नाही हे तिच्या मेंदूने एका मायक्रोसेकंदात कॅल्क्युलेट केलं. आणि फ्लाईट म्हणजेच पळ काढण्याचा मार्ग निवडला. हो, परिस्थितीनुसार तिने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे योग्य होता. हा तो क्षण असतो जिथे शरीर केवळ आणि केवळ जगण्यासाठी आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडायला तयार होतं. तिला कदाचित त्या ठाणी स्वतःच्या ताकदीचाही अंदाज नसेलच, पण तिचे स्नायू पळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते. पण दुर्दैवाने ही आशा किंवा ही पळून जाण्याची तिची तयारी केवळ एका क्षणापुरतीच मर्यादित राहते. हो, कारण पुढचं संकट खूप मोठं आहे. कारण लगेचच परिस्थिती असं काही उग्र रूप धारण करते की वाचणाऱ्याच्याही अंगावर शहारे येतात. ती पळून जाण्यासाठी वळणार एवढ्यात लेखकाने तिच्या आशेवर अक्षरशः पाणी फेरलं आहे. तो पुढचा प्रसंग खरोखर भयानक आहे. तो प्रसंग असा आहे. तितक्यात जंगलातून 55 काळे खब्बिन्न लोक हातात भाले आणि बर्ची घेऊन बाहेर आले. बापरे, 55 लोक? हे इमॅजिन करणंही कठीण आहे. एका अज्ञात हल्लेखोरापासून कसं निसटायचं याची योजना मनात तयार होत असतानाच अचानक 50 ते 55 शस्त्रास्त्रधारी लोकांचं प्रकट होणं. ही धोक्याची पातळी एकाएकी 1000 पटीने वाढवते. 1000 पटीने. इथे धोक्याची पातळी फक्त संख्येने वाढत नाहीये, तर त्या संकटाच्या स्वरूपाने वाढतीये. म्हणजे कसं? इथे भाले आणि बर्चे या शब्दांवरून एक अत्यंत रानटी आणि आदिम वातावरणाचा संदर्भ डोळ्यासमोर उभा राहतो. भाले आणि बर्छे. हो, जुनी शस्त्रे आहेत ती. आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये आणि जुन्या शस्त्रांमध्ये एक मोठा मानसिक फरक असतो. बंदुकीची गोळी कुठून तरी लांबून येते. हो, ती लांबून येते. पण भाले आणि बर्चे हे जवळून केल्या जाणाऱ्या अत्यंत क्रूर आणि रक्तरंजित हिंसेचे प्रतीक आहेत. म्हणजे त्यांना अगदी जवळ यावं लागतं मारण्यासाठी. अगदी.
हे शस्त्र चालवण्यासाठी हल्लेखोराला समोरच्या व्यक्तीच्या अगदी जवळ यावं लागतं. त्यात एक प्रकारची पाशवी ताकद असते. पाशवी ताकद. आणि जेव्हा असे 50 लोक समोर उभे राहतात तेव्हा ती निव्वळ एक हत्या नसते, ती एक शिकार असते. शिकार असते. आणि या वाक्यातील शब्दांची निवड बघा. लेखकाने वापरलेले शब्द इथे खूप काही सांगून जातात. काळे खिम्न लोक. काळे खिम्न हा शब्द वाचल्यावर ते लोक कसे दिसतील असतील याचा एक भयानक आकार मनात तयार होतो. हा शब्द फक्त रंगापुरता मर्यादित नाहीये, होय ना? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलात. साहित्यामध्ये काळे खिम्न हा शब्द केवळ त्वचेच्या रंगाचे वर्णन करण्यासाठी वापरलेला नाही. मग त्याचा अर्थ काय घ्यायचा इथे? काळोख हा नेहमीच मानवी मनात अज्ञात आणि भीतीचं प्रतीक मानला गेला आहे. इथे काळे भिन्न हा शब्द त्या जमावाची मानवी ओळख पुसून टाकतो. मानवी ओळखच पुसून टाकतो. हो, ते लोक आता फक्त माणसं राहिलेली नाहीत, तर ती एक अंधारी, अमानवीय आणि क्रूर शक्ती बनली आहेत. जणू मृत्यूची काळी सावलीच. साक्षात मृत्यूच एक काळी सावली बनून चालून आला आहे. त्यांच्यात कोणतीही माणुसकी किंवा दया असण्याची शक्यता लेखकाने या एका शब्दातून नष्ट केली आहे. आणि ते कुठून बाहेर आले? तर जंगलातून. मला वाटतं हा संदर्भही तितकाच महत्वाचा आहे. नक्कीच. जंगल हे काही साधं ठिकाण नसतं, ते आधीच गूढ आणि भयानक असतं. बरोबर. साहित्य आणि मानवी मानसशास्त्रामध्ये जंगल हे नेहमीच नियम नसलेल्या अनियंत्रित आणि जंगली आदिम प्रवृत्तीचं ठिकाण मानलं गेलं आहे. शहरात किंवा गावात नियम असतात, समाज असतो तिथे, पण जंगल हे निसर्गाच्या क्रूर नियमांवर चालतं. बडी तो कानपिळी. बरोबर. अशा अज्ञात आणि अंधाऱ्या जागेतून जेव्हा एखादं संकट बाहेर येतं तेव्हा ते कोणत्याही सामान्य संकटापेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक असतं. ते लोक त्या जंगलाचाच एक भाग वाटतात, क्रूर, निर्दयी आणि हिंस्र. अगदी जंगलासारखेच. तर मग या सगळ्याचा सावित्रीवर काय परिणाम होतो? सो व्हॉट डज दिस ऑल मीन? एका क्षणापूर्वी स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळून जाण्याची ताकद अंगी आणणारी सावित्री आता काय करते? ती पूर्णपणे खचून जाते. जगण्याची तीव्र इच्छा असणारी सावित्री आता या नव्या अक्राळ विक्राळ दृश्यासमोर कशी प्रतिक्रिया देते? पुढचा आणि या उतार्याचा शेवटचा प्रसंग असा आहे की त्यांचे ते उग्र कुरूप चेहरे पाहताच सावित्री भयकंपित झाली. भयकंपित होणे हा शब्द खूप वजनदार आहे. हे केवळ घाबरणे नाहीये, हा भयाचा आणि दहशतीचा तो सर्वोच्च बिंदू आहे जिथे शरीर आणि मन दोन्ही पूर्णपणे गोठून जातात, सुन्न होतात. पळून जाण्याची ती थोडीशी आशा आता पूर्णपणे विरून गेली आहे आणि तिची जागा एका भयावह शून्यनी घेतली आहे. या स्थितीला आपण पॅरालायझिंग टेरर किंवा सुन्न करणारी भीती म्हणू शकतो. पॅरालायझिंग टेरर. मगाशी आपण फाईट ऑर फ्लाईट बद्दल बोललो होतो. हो, लढणे किंवा पळणे. पण जेव्हा संकट इतके प्रचंड आणि अक्राळ विक्राळ असते की लढणे आणि पळणे हे दोन्ही पर्याय पूर्णपणे संपतात, तेव्हा मेंदूची एक तिसरी आणि शेवटची प्रतिक्रिया असते. तिसरी प्रतिक्रिया कोणती? ज्याला फ्रीज रिस्पॉन्स किंवा टॉनिक इनमोबिलिटी म्हटले जाते. सावित्रीची नेमकी हीच अवस्था झाली आहे. म्हणजे जसं रात्रीच्या वेळी गाडीच्या हेडलाईट समोर आल्यावर हरण जसं जागेवर खिळून राहतं तसाच प्रकार. अगदी तसंच. जेव्हा धोका टाळणं शक्य नसतं तेव्हा मेंदू शरीराला अक्षरशः पॅरालाइज करतो. पण असं का करतो मेंदू? कारण पळण्याचा प्रयत्न केला तर ते हल्लेखोरांच्या शिकारीच्या प्रवृत्तीला अधिक चेतवू शकतं हे मेंदूला जाणवतं. बापरे. म्हणजे मेंदूची ती पण एक बचाव करण्याचीच पद्धत आहे. हो. आणि सावित्रीची ही भीती केवळ त्या 50 लोकांच्या संख्येची नाहीये. लेखकाने आवर्जून उग्र कुरूप चेहरे असा उल्लेख केला आहे. उग्र कुरूप चेहरे. कुरूपता इथे शारीरिक नाहीये, तर ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या हिंस्र आणि निर्दयी भावांची आहे. त्यांच्या एक्सप्रेशन्सची आहे. बरोबर. त्या चेहऱ्यांवर तिला स्वतःसाठी मृत्यूशिवाय दुसरं काहीही दिसत नाहीये. कोणत्याही प्रकारची दया, माया किंवा माणुसकी दिसण्याची शून्य शक्यता तिथे आहे. हे सगळं ऐकतानाच अंगावर शहारे येतात. म्हणजे एका छोट्याशा परिच्छेदामध्ये लेखकाने जो भावनिक प्रवास घडवलाय तो खरंच थक्क करणार आहे. खूपच प्रभावी आहे. आपण जर घटनाक्रम पाहिला तर आधी अचानक झालेला हल्ला आणि असह्य वेदना, त्यानंतर जगण्यासाठी पळून जाण्याची आशेची एक बारीक झुडूक. हो, आणि 5-50 लोकांच्या रूपाने अनपेक्षित महाभयंकर संकटाचे प्रकट होणे, आणि शेवटी सुन्न करणारी, गोठवून टाकणारी सर्वोच्च भीती. अवघ्या 4-5 वाक्यांत मानवी भावभावनांचा असा वर खाली जाणारा आलेख क्वचितच पाहायला मिळतो. आणि हेच उत्तम साहित्याचं यश असतं. लेखकाला हे वातावरण निर्माण करण्यासाठी कोणत्याही मोठ्या पात्रांच्या लांबचक संवादाचा आधार घ्यावा लागलेला नाही. घ्यावा लागला. त्याला कुठल्या मोठ्या युद्धभूमीचं वर्णन करावं लागलेलं नाही.
केवळ मोजक्या पण अत्यंत अचूक आणि धारदार शब्दांच्या ताकदीवर त्याने हे भयानक चित्र आपल्यासमोर उभं केलंय. वेध घेतला आणि आर्तवेदना काळेखिन्न लोक, उग्र कुरूप चेहरे आणि भयकंपित. या शब्दांची मालिकाच अशी आहे की ती वाचकाला थेट त्या जंगलात सावित्रीच्या जागी नेऊन उभी करते. तो जो सुन्न करणारा अनुभव सावित्री घेत आहे तो वाचक म्हणून आपल्यालाही जाणवतो. आपणही तिच्यासारखंच काही क्षणांसाठी गोठून जातो. हे खरंच अविश्वसनीय आहे. बाजिंद या पुस्तकातील या एका लहानशा पानाने आपल्याला मानवी भीतीचे आणि जगण्याच्या धडपडीचे किती सखोल चित्र दाखवले आहे हे आजच्या चर्चेतून स्पष्ट होते. हो, आणि अनपेक्षित संकटांचे सुद्धा. नक्कीच. कोणत्याही बाहेरच्या गोष्टीचा आधार न घेता केवळ शब्दांच्या ताकदीवर कसे एक जिवंत आणि भयानक चित्र निर्माण केले जाऊ शकतं हे आपण पाहिलं. आणि ही चर्चा संपवताना मला एका अत्यंत प्रगल्भ आणि विचार करण्याजोग्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचे. कोणता मुद्दा? आपण सावित्रीच्या या मानसिक अवस्थेचे विश्लेषण केले, पण जरा आपण याला मानवी अस्तित्वाच्या अधिक व्यापक पातळीवर नेऊन ठेवले तर एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. कोणता प्रश्न? जेव्हा मानवी जीवन अगदी संकटाच्या दारात असते, जेव्हा अचानक सगळं संपल्यासारखं वाटत असतानाच संकटातून सुटण्याचा एक क्षणाचा आशेचा किरण निर्माण होतो. हो, पळून जाण्याची ती आशा. पण पुढच्याच सेकंदाला तो किरण त्याहूनही मोठ्या, अकल्पनीय आणि भयावह वास्तवात बदलतो. 50 शस्त्रास्त्रधारी लोकांसमोर. तेव्हा मानवी मनाची नक्की काय अवस्था होत असेल? आशेच्या शिखरावरून एका क्षणात निराशेच्या आणि साक्षात मृत्यूच्या अंधाऱ्या दरीत कोसळताना भावनांची जी भयानक गुंतागुंत होते तिला खरोखरच शब्दबद्ध करणे शक्य आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा अचानक एकापाठोपाठ एक उद्भवणाऱ्या आणि सातत्याने वाढत जाणाऱ्या अतिप्रचंड भीतीचा सामना करण्यासाठी आपला मानवी मेंदू खरोखरच तयार असतो का? बापरे, हा खरंच असा प्रश्न आहे जो बराच काळ मनात रेंगाळत राहील. अशा अकल्पनीय परिस्थितीचा विचार करणंही अस्वस्थ करणारं आहे. ती अस्वस्थताच या साहित्याचं यश आहे. अगदी खरंय. पण याच अस्वस्थतेतून आणि विचारांमधून साहित्याची आणि मानवी स्वभावाची खरी खोली आपल्याला समजते. आजच्या या अत्यंत सखोल आणि थरारक चर्चेत या लहानशा उतार्यातील प्रत्येक शब्दाचं वजन इतक्या उत्तम प्रकारे उलगडून दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेत. तोपर्यंत वाचत रहा आणि शोधत रहा.